प्रोसेशनरी कॅटरपिलर तुम्हाला माहित आहे? मराठीमध्ये आपण त्याला मिरवणुकीने जाणारे सुरवंट असं म्हणूया. फ्रेंच निसर्गतज्ञ जॉन हेनरी फेबर यांनी या सुरवंटावर एक प्रयोग केला होता. या सुरवंटाचं वैशिष्ट्य काय असतं माहिती आहे? एकतर ते वेगळ्या प्रकारचे काटेरी स्वरूपाचे असतात आणि ते एका मागोमाग अगदी लाईन धरल्यासारखीच ते चालत राहतात. या फेबरनं एक प्रयोग करण्यासाठी एक फुलदाणी घेतली आणि त्यावर या सुरवंटांना सोडलं, तेही अशा आकारामध्ये जेणेकरून त्यांचे एक वर्तुळ तयार झालं त्या फुलदाणीवर. आणि ह्या वर्तुळाच्या अगदी मध्यभागी या कीटकांसाठीचं, या सुरवंटांसाठीचं खाद्य सुद्धा त्यानं ठेवलं. या वर्तुळापासून ते खाद्य फक्त 6 इंच एवढ्याच अंतरावर होतं. पण हे सुरवंट एका पाठोपाठच चालत राहतात आणि त्यांचं वर्तुळ आखलेलं होतं, त्यामुळे वर्तुळाकार स्वरूपामध्येच ते सतत चालत राहिले. खाद्यापर्यंत पोहोचू शकलेच नाही. तब्बल 7 दिवस झाले होते, पण खाद्य मिळवण्यासाठी म्हणून त्यांचं वर्तुळ तसंच चालत होतं आणि शेवटी उपासमार त्यांची होऊ लागली. खूप थकले सुद्धा, तरी सुद्धा त्यांनी आपलं वर्तुळ सोडलंच नव्हतं. सुरवंटांबाबतचा हा मजेशीर प्रयोग ऐकून तुम्हाला काय वाटलं? खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. थँक्यू.